Good afternoon, students. गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण काय शिकणार आहोत? सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, आपला सिंपल पास्ट झाला, सिंपल फ्युचर झाला. आज आपण कोणतं शिकणार आहोत? सिंपल प्रेझेंट. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, आता सिंपल प्रेझेंट टेन्स कधी यूज करतात? सिंपल प्रेझेंट टेन्स ज्या वेळेस तुम्ही एखादी क्रिया रोज करतात, ओके, डेलीमध्ये करतात किंवा वीकली करतात किंवा मंथली करतात किंवा इयरली करतात. एखादी क्रिया एखादी व्यक्ती हा डेली करत असेल तो येतो सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल पास्टमध्ये काय होतं? एखादी ॲक्शन जस्ट हॅपन झाली, जसं घडली, ओके, तो साधा सिंपल पास्ट म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स जी क्रिया रोज घडते आणि सिंपल फ्युचर टेन्स जी क्रिया घडणार असते. ओके, आता सिंपल प्रेझेंट टेन्स जी क्रिया आपण डेलीमध्ये करतो अशा क्रिया बघा, जसं की आपण रोज अंघोळ करतो, जसं रोज अभ्यास करतो, रोज जेवण करतो, ओके, रोज काही ना काही सिरियल्स बघतो, रोज टी व्ही बघतो, रोज मोबाईल बघतो. ओके, ह्या क्रिया कशा आहे? डेलीच्या. वीकली असतील तर वीकलीमध्ये काय करतो? आपण नेल्स कट करत असतो वीकली, घर साफ करत असतो वीकली कदाचित काही मूवीजला जातात एव्हरी फ्रायडे. ओके, या वीकलीच्या ॲक्शन झाल्या. मंथली असतात, मंथली पेमेंट झाला तर आपण किराणा भरत असतो. ओके, किंवा मंथली शॉपिंगला जाणार असतो कुठे ना कुठे, CCMला जाणार असतो, मार्केटमध्ये जाणार असतो, कुठे ना कुठे मंथली शॉपिंगला जाणार असतो. किंवा मंथली ज्या ॲक्शन करतात त्या इयरली काही गोष्टी असतात, जसं दिवाळी असेल, दिवाळीची शॉपिंग आपण इयरली करत असतो. ओके, ज्या इयरली घडत असतात त्या, ओके, ज्या इयरली ॲक्शन्स होत असतात त्यांना काय सिंपल प्रेझेंट म्हणजे ज्या मंथली होत असतात त्या पण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, आणि ज्या वीकली होतात त्या पण सिंपल टेन्समध्ये, आणि ज्या डेली होतात त्या पण सिंपल प्रेझेंटमध्ये. ज्या रुटीनमध्ये चालतात ॲक्शन्स त्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये होतात. ओके, त्याचा सिंपलचा सिंग्युलरचा फॉर्मॅट वेगळा आहे आणि प्लुरलचा फॉर्मॅट वेगळा आहे. त्यामुळे आपण दोन पार्ट करू. ठीक आहे, या पार्टला इकडे सिंग्युलरचे सेंटेन्स राईट करू आणि या साईडला प्लुरल. ओके, सिंग्युलर म्हणजे एक वचन, या साईडला एक वचनचे फॉर्मॅट, या साईडला अनेक वचनचे फॉर्मॅट. ओके, सगळ्यात पहिले आपण सब्जेक्ट बघू. ओके, सब्जेक्ट कोणते म्हणतात आपले? आय, सॉरी, ही, शी आणि इट. ओके, किंवा एखादं तुम्ही नाव यूज करतात, राम, श्याम वगैरे. ओके, सब्जेक्ट आहेत आपले ही, शी, इट किंवा राम, श्याम वगैरे. देन प्लुरलमध्ये काय असतात? सब्जेक्ट वी, यू, दे, वी, यू, दे. ओके, हे काय झाले? सब्जेक्ट. ओके, आय अपवाद आहे मित्रांनो, आय या साईडला येत असतो. आय म्हणजे मी, तो एक अपवाद आहे. ओके, पुढे प्लुरल. आता फॉर्मेशन सांगतो. फर्स्ट ज्यावेळेस सेंटेन्स मेक करणार तुम्ही, फर्स्ट यू हॅव टू यूज सब्जेक्ट. पहिले काय यूज करायचा? सब्जेक्ट. यांच्यापैकी कोणताही एक सब्जेक्ट यूज करा. फर्स्ट यूज सब्जेक्ट, त्यानंतर डायरेक्टली यूज V1. त्या वर्बला यस किंवा ES ॲड करायचा. देन ऑब्जेक्ट. ओके, सिंग्युलरमध्ये सिंपल टेन्समध्ये जर सेंटेन्स मेक करायचं असेल तर फर्स्ट यू हॅव टू यूज सब्जेक्ट नंतर वर्ब नंतर त्या वर्बला यस किंवा ES ॲड करायचा आणि देन ऑब्जेक्ट. आता यस लावायचं काही ES लावायचा ते सांगतो तुम्हाला 2 मिनटं. ओके, सब्जेक्ट प्लुरलचा फॉर्मॅट कसा आहे ना? फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन डायरेक्टली V1. सब्जेक्ट वापरायचा, डायरेक्ट V1 वापरायचा. हा प्लुरलमध्ये. सिंग्युलरमध्ये काय करायचं? सब्जेक्ट V1 यस किंवा ES वापरायचा. ओके, ES 100% यूज करावाच लागतो तुम्हाला. प्लुरलमध्ये नाही करावं लागत, पण सिंग्युलरमध्ये करावाच लागतो. पण तो यस कोणाला यूज करायचा आणि ES कोणाला यूज करायचा? ओके, ज्या शब्दांच्या शेवटी, ओके, इथे लिहून देतो. ओके, ज्या शब्दांच्या शेवटी, सॉरी, ज्या वर्बच्या शेवटी यस असेल, डबल यस असेल, SCH, CH, X किंवा O. ओके, हा फॉर्मॅट, सॉरी, हा रूल प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही, पण 80-90% वर्क करतो. ज्या वर्बच्या लास्टला यस असेल, डबल यस असेल, SH असेल, CH असेल, X असेल किंवा O असेल तर त्याला डायरेक्टली यूज करायचा यस. ओके, जसं एक सेंटेन्स घेऊ आपण. सपोज आपण घेतलं सब्जेक्टमध्ये ही वर्ब काय येणार आहे? प्ले. ही
प्ले. काय प्ले? तर ही प्ले फुटबॉल किंवा क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळतो. ओके, तो क्रिकेट खेळतो. तो क्रिकेट खेळतो म्हणजे कधी खेळतो? तो क्रिकेट खेळत असतो. ओके, तो रोज क्रिकेट खेळतो. तो वीकली क्रिकेट खेळतो. तो मंथली क्रिकेट खेळतो. ओके, तो क्रिकेट खेळतो. क्रिकेट ही त्याच्याकडून घडत असते, खेळतो. आणि याला एक सिम्पल फॉर्मॅट आहे अजून एक, की ज्या शब्दांच्या शेवटी वर्बच्या शेवटी मराठीमध्ये तो, ता, ती आला तर तो मोस्ट ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बोलला. ओके, खेळतो. तो क्रिकेट खेळतो. तो आला सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, तो क्रिकेट खेळतो. ही क्रिया कधी घडते? खेळतो म्हणजे करत असतो. मी पिक्चर पाहतो, आम्ही जेवण करतो, आम्ही गावाला जातो, आम्ही झोपतो, आम्ही उठतो, मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. ओके, या क्रिया कशा घडणाऱ्या असतात. सो पहिले नेहमीच्या घडणाऱ्या असतात, डेलीमध्ये किंवा वीकली, मंथली या ॲक्शन्स होणाऱ्या असतात. सेम इथे असतात. सब्जेक्ट यूज करायचा, V1 यस किंवा ES ॲड करायचा. आता इथे यस ॲड करायचा की ES ॲड करायचा? हा जो प्ले वर्ब आहे PLAY. ओके, शेवटचं अक्षर काय? Y. मग शेवटचं अक्षर Y आहे ना, याच्यापैकी कोणतं आहे का? नाही. यस, WS, HS, CH, XO पैकी काय आहे का? नाही. जर काहीच अक्षर नाही ना वर्षांपैकी, इथे S ॲड करायचा. जर इथे जर असतं की ही वॉच, तो पाहतो, CH आलाय लास्टला. ओके, CH आहे, तर इथे ES आला असता. ही वॉच मूवी, ही वॉच मूवी. इथे ES काय ॲड झाला वर्बला? कारण लास्टचं अक्षर हे CH. ही वॉच मूवी. ओके, तो मूवी पाहतो. शी ब्रश प्रोनाउन्सिएशन होतं. SH आलाय. शी ब्रश करते. शी ब्रश टीथ, हर टीथ, ती तिचे दात ब्रश करते. शी ब्रश टीथ. समजलं? ओके, जी ॲक्शन डेलीमध्ये, वीकलीमध्ये, मंथलीमध्ये घडत असते ती सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये येते. ओके, ही झाली सिंग्युलरची. आता प्लुरलचं करायचं असेल तर प्लुरलमध्ये काय करतात ना, फर्स्ट यूज सब्जेक्ट. त्याला सब्जेक्ट V, वर्ब प्लेज, तर इथे होणार प्ले क्रिकेट. ओके, वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही क्रिकेट खेळतो. वी प्ले क्रिकेट. ओके, इथे काय होतं? ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. इथं काय? आम्ही प्ले क्रिकेट, वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. प्लुरल घेतला. प्लुरल सब्जेक्ट घ्यायचा. देन V1 काही पण यूज करा, कोणताही वर्ब यूज करा. आणि क्रिकेट जी ॲक्शन तुम्ही डेली करताय, वीकली करताय, मंथली करताय किंवा इयरली करताय. ओके, आता याचाच निगेटिव्ह करायचं असेल काय करायचं ना, सब्जेक्ट देन डज नॉट V1 and then ऑब्जेक्ट. ओके, इथे काय होतं? सब्जेक्ट डू नॉट V1 and ऑब्जेक्ट. ओके, आता हा जो फॉर्मॅट आहे याच्यामध्ये ES ऑलरेडी आलेला असतो. निगेटिव्ह करताना डज तुम्हाला यूज करावा लागतो. सब्जेक्ट यूज करायचा, त्याच्यानंतर डज, त्याच्यानंतर नॉट आणि त्याच्यानंतर V1 आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, तो क्रिकेट खेळतो. आणि मराठीमध्ये आता काय, तो क्रिकेट खेळत नाही. डज नंतर नॉट यूज करायचा, डायरेक्टली V1ला ES ॲड करायचा नाही. ES फक्त फर्स्ट फॉर्मॅटमध्येच ॲड करायचा, सेकंड फॉर्मॅटमध्ये ES ॲड करायचा नाही. का? कारण ऑलरेडी डजमध्ये ES आलेला असतो. त्यामुळे तिथं परत एकदा वर्बला ES लावायचा नसतो. डजवरून समजतं हे सेंटेन्स सिंग्युलरमध्ये, आणि या साईडला डूवरून समजतं हे सेंटेन्स प्लुरलमध्ये. ओके, सपोज डजमध्ये तुम्ही इथे सब्जेक्ट यूज केला, ही डज नॉट प्ले क्रिकेट. ही डज नॉट प्ले क्रिकेट. ही डज नॉट प्ले क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळत नाही.
ही डज नॉट प्ले क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळत नाही, तो रोज क्रिकेट खेळत नाही. ही डज नॉट प्ले क्रिकेट डेली. इथे जर करायचं असेल तर याचा निगेटिव्ह कसा येणार? वी डू नॉट प्ले क्रिकेट. ह्या डू वरून समजता हा फ्युचर आहे, सॉरी प्ल्युरल आहे, आणि ह्या डज वरून समजता हा सिंग्युलर. ओके, डज वरून समजता सिंग्युलर आहे, डू वरून समजता प्ल्युरल आहे, आणि या ठिकाणी डायरेक्टली प्ले यूज करतायत त्यामुळे तो सिंग्युलर प्ल्युरल आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला यस किंवा ई एस ॲड करावा लागतो, त्याच्यावरून तो सिंग्युलर. ओके, आता हे जे झाले आन्सर आहेत, तो क्रिकेट खेळत नाही, तो क्रिकेट खेळतो, आम्ही क्रिकेट खेळतो, आम्ही क्रिकेट खेळत नाही, आम्ही क्रिकेट खेळत नाही. ओके, आम्ही क्रिकेट खेळत नाही. पण तुम्ही हो खेळतो किंवा नाही हे केव्हा सांगणार? ज्यावेळेस कोणीतरी तुम्हाला प्रश्न करणार, तू क्रिकेट खेळतो का? त्यावेळेस तुम्ही सांगणार हो मी क्रिकेट खेळतो. तो क्रिकेट खेळतो का? त्यावेळेस सांगणार तो क्रिकेट खेळतो. ती क्रिकेट खेळते का? त्यावेळेस सांगणार ती क्रिकेट खेळते. आम्ही क्रिकेट खेळतो का? आम्ही क्रिकेट खेळतो. तर तुम्ही क्रिकेट खेळतात का? त्यावेळेस सांगणार हो आम्ही क्रिकेट खेळतो की आम्ही क्रिकेट खेळत नाही. पण तुम्हाला फर्स्ट कोणतरी क्वेश्चन करणार पाहिजे. तर मग क्वेश्चन करताना काय करतात ना, फर्स्ट हे डज सुरुवातीला यूज करायचं, यांची प्लेस चेंज करून टाकायची. सिम्पल. फर्स्ट यूज does, then subject, then V1, then object. या साईडला काय करणार? फर्स्ट यूज टू, सब्जेक्ट, V1, then object. ओके, सेंटेड does he play क्रिकेट? क्वेश्चन मार्क. तो क्रिकेट खेळतो का? ओके, डज ही प्ले क्रिकेट? तो क्रिकेट खेळतो का? इथे काय? डू वी प्ले क्रिकेट? आम्ही क्रिकेट खेळतो. ओके, आम्ही क्रिकेट खेळतो का? डू वी प्ले क्रिकेट? आम्ही क्रिकेट खेळतो का? इकडे काय? डज ही प्ले क्रिकेट? तो क्रिकेट खेळतो का? आता हा झाला प्रश्न, डज ही प्ले क्रिकेट. आन्सरमध्ये काय येणार आहे? तो क्रिकेट खेळतो, ही प्ले क्रिकेट का ही प्लेज क्रिकेट? ही प्लेज क्रिकेट. यस, तुम्हाला लावावाच लागतो, ही प्लेज क्रिकेट. ओके, ही डज नॉट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नाही. आम्ही क्रिकेट खेळतो का? ओके, सपोज एखादी बाई भांडत असेल की तुम्ही मुलं इथे क्रिकेट खेळता गल्लीमध्ये, सपोज इश्यू झाला, तुम्ही इथे क्रिकेट खेळता, मुलं सरळ सांगतील की आम्ही इथे क्रिकेट खेळत नाही, आम्ही इथे क्रिकेट खेळतो का? आम्ही इथे क्रिकेट खेळतो का? डू वी प्ले क्रिकेट हिअर? डू वी प्ले क्रिकेट हिअर? आम्ही इथे क्रिकेट खेळतो का? आन्सरमध्ये जर असेल आम्ही इथे क्रिकेट खेळतो, सो वी प्ले क्रिकेट हिअर. आणि आम्ही इथे क्रिकेट खेळत नाही, वी डू नॉट प्ले क्रिकेट हिअर. समजलं? फर्स्ट तुम्हाला क्वेश्चन करणं गरजेचं आहे मित्रांनो. क्वेश्चन असेल तर ही दोन आन्सर येणार. ओके, तू प्रत्येक शुक्रवारी पिक्चर बघतो का? डू यू वॉच मूवी एव्हरी फ्रायडे? ओके, डू यू वॉच मूवी एव्हरी फ्रायडे? तू प्रत्येक शुक्रवारी मूवी बघतो का? आन्सरमध्ये काय आहे? येस, आय वॉच मूवी एव्हरी फ्रायडे. हो, मी प्रत्येक शुक्रवारी मूवी बघतो. आय डू नॉट वॉच मूवी एव्हरी फ्रायडे. मी प्रत्येक शुक्रवारी पिक्चर पाहत नाही. आणि तेच जर इकडे करायचं असेल क्वेश्चन काही, डज शी वॉच मूवी एव्हरी फ्रायडे? ती प्रत्येक शुक्रवारी पिक्चर पाहते का? आन्सर जर असेल पाहते, सो शी वॉच मूवी एव्हरी फ्रायडे. आणि ती पाहत नसेल तर शी डज नॉट वॉच मूवी एव्हरी फ्रायडे. ओके, समजलं? सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स कशासाठी यूज करतात? ज्या ॲक्शन डेलीमध्ये घडतात, मंथली घडतात, वीकली घडतात. ओके, त्या मंथली आणि डेलीचे ॲक्शन्स आहेत, त्या ॲक्शन्समध्ये शेवटी तो, ती, ता लागतो. ओके, 90% ही ॲक्शन वर्क करते. आता याच्यामध्ये जर WH यूज करायचे असेल तर WH कसे यूज करतात? ओके, आता आपण WH यूज करू.
WH यूज करताना काय करतात, फर्स्ट यूज WH, then helping verb, then subject V1 आणि या साईडला WH, सेम हेल्पिंग वर्ब, सेम सब्जेक्ट Y आणि ऑब्जेक्ट. ओके, WH कोणते वापरायचे मित्रांनो आपल्याला, why, when, where, what, who, how. ओके, why म्हणजे का, when केव्हा, where कुठे, what काय, who कोण आणि how कसा. ओके, हे आपले WH झाले. कोणता, वाय म्हणजे का, वेन केव्हा, वेअर कुठे, व्हॉट काय, हू कोण, हाऊ कसा. ओके, हे WHच्या ठिकाणी यूज करा, कोणताही WH यूज करा. आता सपोज मी यूज केला वेअर. हेल्पिंग वर्ब काय सिंग्युलरचा, डज. हा काय आपला हेल्पिंग वर्ब. इकडचा काय, डू. हा काय आपला हेल्पिंग वर्ब. ओके, इकडे डज आणि इकडे डू, हा आपला हेल्पिंग वर्ब. वेअर डज, सब्जेक्ट ही, वर्ब प्ले. ओके, क्वेश्चन, वेअर डज ही प्ले क्रिकेट. वेअरचा अर्थ काय होतो मराठीत, कोठे. वेअर डज ही प्ले क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळतो. वेअर डज ही प्ले क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळतो. इकडे काय, वेअर डू यू प्ले क्रिकेट. वेअर डू यू प्ले क्रिकेट, वेअर डू यू प्ले क्रिकेट, तू कुठे क्रिकेट खेळतो. वेअर डू वी प्ले क्रिकेट, आपण कुठे क्रिकेट खेळतो. वेअर डू आय प्ले क्रिकेट, मी कुठे क्रिकेट खेळतो. वेअर डू दे प्ले क्रिकेट, ते कुठे क्रिकेट खेळतात. ओके, वेअर डू यू प्ले क्रिकेट, तू कुठे क्रिकेट खेळतो. वेअर डू यू प्ले क्रिकेट. समजलं मित्रांनो. ओके, आता याचा जर निगेटिव्ह करायचा असेल तर कसा होणार, फर्स्ट यूज WH, then helping verb, then subject, then not, then V1 and object. Where does he not play cricket. Where does he not play cricket, ती कुठे क्रिकेट खेळत नाही. इथे फर्स्ट WH, then do, then subject, then not, V1 आणि object. Where do you not play cricket. Where do you not play cricket? Where do you not play cricket? तू कुठे क्रिकेट खेळत नाही. तू कुठे क्रिकेट खेळत नाही. Where do you not play cricket? तू कुठे क्रिकेट खेळत नाही. आणि हे सगळं आहे where does he not play cricket. तो कुठे क्रिकेट खेळत नाही. ओके, समजलं. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये WH कसे यूज करतात. फर्स्ट यूज फॉर्मॅटमध्ये फर्स्ट WHच्या फॉर्मॅटमध्ये WH हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. इकडच्या फॉर्मॅटमध्ये फर्स्ट WH हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. सेम फॉर्मॅट आहे, फक्त इकडे डज यूज करायचा, इकडे डू यूज करायचा. ओके, तू केव्हा नख कापतो. When do you cut nails. When do you cut nails.
ओके, तू केव्हा नख कापतो, जर आपण समोरच्या विचारलं तू केव्हा नख कापतो, व्हेन डू यू कट नेल्स, ओके, तू नख केव्हा कापतो. आणि जर आन्सर असेल संडेला एव्हरी संडेला मी नख कापतो, ओके, आय कट नेल्स एव्हरी संडे, ओके. या साईडला ती केव्हा नख कापते ते, वेअर डज शी कट नेल्स, ती केव्हा नख कापते. आन्सरमध्ये शी कट्स यस लागेल, ओके, कारण तो पॉझिटिव्ह. शी कट्स नेल्स एव्हरी संडे, ओके, ती प्रत्येक रविवारी नख कापते. समजलं आहे मित्रांनो सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता आपला कंप्लीट झालं आहे सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर. या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, चलो बाय बाय, हॅव अ गुड डे.